भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सोमनाळा बुज येथे एक दिवस श्रमाचा, आयुष्यभर अभिमानाचा या भावनिक व प्रेरणादायी संकल्पनेतून भव्य श्रमदान व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्वच्छतेच्या जनचळवळीस चालना देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या श्रमदान मोहिमेत अड्याळ टेकडीचे सर्वेसर्वा व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे राष्ट्रीय प्रसारक व प्रचारक सुबोधदादा यांनी स्वतः सहभाग घेत ग्रामस्थांसोबत श्रमदान केले। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणा व बळ मिळाले। यावेळी सोमनाळा बुज येथील सरपंच ममता गिरडकर, उपसरपंच देवानंद बोरकर, लालचंदजी नखाते, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर साठवणे, हेमंत वैद्य, दिगंबर वंजारी, राजू हटवार यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाचे मोखारा, चिचाळ, अड्याळ, पालोरा, कोंढा येथील गुरुदेव भक्त, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रमदानातून सोमनाळा बुज येथील स्मशानभूमीची स्वच्छता करून ती सुंदर व सुस्थितीत आणण्यात आली। झाडू, फावडे, कुऱ्हाडीच्या सहाय्याने परिसरातील कचरा हटवून स्वच्छतेचा आदर्श निर्माण करण्यात आला। या श्रमदान मोहिमेमुळे गावात एकात्मता, स्वच्छतेची जाणीव व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। या कार्यक्रमाचे संचालन दिगंबर वंजारी यांनी केले तर आभार सुधाकर साठवणे यांनी मानले। पूज्य श्री गुरुदेव आणि सर्व गुरुदेव भक्तांनो, आपण आता सोमनाळा बुद्रुक तालुका पवनी जिल्हा भंडारा या गावामध्ये आहे। सध्या मोखारामध्ये पवनी तालुक्यातील मोखारा या गावामध्ये ग्राम निर्माण सप्ताह हा कार्यक्रम चालू आहे। 7 दिवसाचा हा कार्यक्रम असतो। ग्रामगीतेप्रमाणे श्रमदानाच्या माध्यमातून सप्ताह कसा निर्माण करायचा या कर्मयोगी पूज्य तुकामदादा गीताचार्य यांच्या मार्गदर्शनामध्ये मोखारा गावाचा ग्राम निर्माण सप्ताह सुरू झाला। त्या माध्यमातून त्यांनी ज्या स्मशानभूमीमध्ये 25 लोक व्यवस्थित उभे राहू शकत नव्हते, तिथे 2-2, 3-3 माणूस खोल गड्डे भरून काढून त्या स्मशानभूमीच्या सगळ्या जमिनीचं सपाटीकरण केलं। त्यानंतर तिथे बगीचा झाला, फळझाडं झाली, फुलझाडं झाली, तिथे अनेक प्रकारची म्हणजे बागायती आणि खाण्याच्या भाजीपाल्याची सुद्धा झाडं झालीत। संपूर्ण स्मशानभूमीला पेंट करण्यामध्ये आला। पूज्य तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमधील जे जे अंत्यविधीचे श्लोक होते ते लिहून त्याचे बोर्ड लावण्यामध्ये आले। नंतर तिथे त्या गावातील राजकीय समूहांनी सभागृह बांधला, पुस्तकं लावली, तिथे ग्रंथालयासारखे वातावरण निर्माण झालं। महादेवाची फार मोठी मूर्त तिथे बसवण्यामध्ये आली। आज त्या स्मशानभूमीला नंदनवन म्हणून नाव देण्यामध्ये आले आणि गावागावातले अनेक लोक त्या स्मशानभूमीला येऊन पाहतात। असं लाखो रुपयाचं श्रमदान ग्राम निर्माण सप्ताह मोखाऱ्यामध्ये झालं। त्यानंतर गावातले सगळे रस्ते साफ झाले, नाल्या साफ झाल्या आणि त्यानंतर आता गावातले कामं संपल्यानंतर काय करायचं बा, तर त्यांनी 7 दिवसामध्ये रोजचा जवळपास एक गाव असे 7 दिवसामध्ये श्रमदान चालू केलं। आणि त्याच गावाची प्रेरणा घेऊन हा सोमनाळा बुद्रुक येथील आमचे हे सुधाकर भाऊ साठवणे भाऊ आहे, त्यांनी या गावामध्ये श्रमदान करण्याचा संकल्प केला। मोखाराचं संपूर्ण काम जे आहे तिथले ज्येष्ठ प्रचारक, ज्येष्ठ कार्यकर्ते, आमचे मार्गदर्शक आदरणीय लालचंदजी नखाते साहेब त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मोखाराचं पूर्ण काम चालते। आणि त्याच गावाचा आदर्श घेऊन आज सोमनाळा बुद्रुक या स्मशानभूमीमध्ये, ज्याला आपण स्मशानभूमी म्हणतो किंवा आपण त्याला मरखटी म्हणतो, अंत्यविधी केंद्र म्हणतो, तिथे हे श्रमदान सगळं चालू आहे। आजच्या दिवशी मोखाऱ्या गावातील सप्ताहातील बाया माणसं सगळे आपले टोपले पावडे गमिले घेऊन या गावामध्ये श्रमदान करणारे आले। या गावातले माणसं आहे, या गावातल्या बाया आहे, आतापर्यंत शाळेतले लहान लहान मुलं आणि मुली सुद्धा इथे श्रमदान करत होते। अशा पद्धतीने महाराजांनी सांगितलेलं आहे की गावामध्ये कशा पद्धतीने श्रमदानातून आपल्या गावाचं गाव निर्माण करावं। एक हात खोदाबी जमीन हे पूजना होणी पूजन, परिणाम शेकडो व्याख्यान होणं, अधिक तयाचा कमी पैशामध्ये एवढी मोठी कामं या गावामध्ये केले जाते। अशा पद्धतीने एका गावामध्ये या समूहाचं आणि या संपूर्ण तत्वज्ञानाचं काम कसं वाढेल या दृष्टीने प्रचार प्रसार यंत्रणा ही सुरू आहे। आज आपण पाहून राहिलो आपण की महाराजांनी म्हणलं आहे, धने गरीबाचे रक्त समजून वागो श्रीमंत, श्रम हे गावाची दौलत म्हणून व्हावा मान तिचा। हे श्रमदान आणि श्रम जे आहे ना, हे खरी आपल्या गावाची दौलत आहे। जर आपल्या देशाला समोर न्यायचं असेल तर असे स्वावलंबी, स्वयंपूर्ण आणि
स्वयंशासित खेडे निर्माण झाले पाहिजे. तेव्हाच महाराजांचं स्वप्न होतं शोषण अथवा शासन यांचे गौणे पडलेले बंधनं नाही शत्रूची आक्रमण स्वयंपूर्ण गाव होता. ग्रामराज्याचे रामराज्य स्वावलंबन हेची स्वराज्य हे आपलं खरं स्वराज्य आहे. आणि हे स्वराज्य आपल्याला आपल्या मेहनतीतून आपल्या श्रमातून आणि आपल्या बळातून निर्माण करावं लागेल. याकरिता श्रमशक्तीची उपासना आणि जोपासना प्रत्येक गावामध्ये होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मोखाऱ्या गावापासून याचा एक आदर्श निर्माण झाला आणि भोवतालच्या अनेक गावामध्ये आता हा सप्ताहाचा कालचा पहिला दिवस होता. आजच्या या पहिल्या दिवशी आम्ही या सोमनाळा गावामध्ये सगळेजण श्रमदान करायला आलो. उद्या परवा 18 गाव झाले आजपर्यंत. हा 21वा गाव आहे. आतापर्यंत या गावाच्या माध्यमातून 18 गावामध्ये श्रमदान करण्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे बघा बाहेरच्या गावातली लोक एका दुसऱ्या गावामध्ये जाऊन श्रमदान करू शकतात. आणि परिस्थिती अशी आहे की आम्हा लोकांना आमच्या स्वतःच्या गावामध्ये जर श्रमदान करा म्हटलं, आमच्या घराच्या समोरच्या गल्लीमध्ये जर श्रमदान करा म्हटलं तर आपल्याला लाज वाटते. म्हणून महाराजांनी सांगितलं की ज्यासी वाटे जनसेवा करावी त्यांनी आधी लोकलाज सोडावी. आपल्या आत्म्याची ग्वाही घ्यावी कार्य सत्य म्हणून या. म्हणून आपल्या आत्म्याची ग्वाही घेऊन लोकलाज सोडून आपल्याला उतरता आलं पाहिजे. आणि म्हणून मोखारा गावात आदर्श इथे घेण्यालायक आहे की त्यांनी आपल्या गावामध्ये लाखो रुपयाची कामं श्रमदानातून काढले आणि त्याच्यानंतर आता भोवतालच्या गावामध्ये जाऊन त्यांनी श्रमदान चालू केलेलं आहे. आतापर्यंत 18 गावामध्ये या गावातल्या गुरुदेव सेवामंडळाच्या चमूनी श्रमदानाच्या माध्यमातून नाला उपसल्या, रोड साफ केले, गल्ल्या साफ केल्या, अनेक प्रकारच्या अशा स्मशानभूमीमध्ये त्यांनी श्रमदान केलं, गड्डे खड्डे बुजवले, असे विविध प्रकारचे कुठे चरसंडास केले, कुठे शौच खड्डे निर्माण केले. अशा प्रकारचे श्रमदान या गावाच्या माध्यमातून इतर गावामध्ये चालू आहे. त्याचपैकी आज सुधाकरभाऊ साठवणे हे या गावातले एक म्हणजे चांगले होतकरू नागरिक आहे. आणि त्यांनी हा संकल्प घेतला की जर तुम्ही आम्हाला प्रोत्साहन द्याल तर आम्ही आमच्या गावामध्ये हा उपक्रम चालू करतो. आज प्रत्यक्ष आपण पाहून राहिलो की त्यांच्या गावाच्या स्मशानभूमीला सुद्धा आज त्यांनी वृक्ष सुद्धा आणलेले आहे, झाडं आणले ना लावासाठी, झाडं सुद्धा लावलेले आणलेले आहे. म्हणजे ह्या स्मशानभूमीचा आता कायापालट झाल्याशिवाय आणि या स्मशानभूमीचं सुद्धा आता नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. असे परिवर्तनाचे उपक्रम आपण आपल्या गावामध्ये सुद्धा घेतले पाहिजे आणि राबवले पाहिजे आणि त्याद्वारे समाजामध्ये जनचेतना निर्माण केली पाहिजे. तेव्हा महाराजांचं स्वप्न पूर्ण होईल. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. धन्यवाद. जय गुरु. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.